अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पंचनाम्याच्या अनुदानाबाबत शंभू साठेंच्या नेतृत्वाखाली तहसीलवर शेतकऱ्यांचा मोर्चा। आज माड्याच्या तहसील कार्यालयावर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पंचनाम्याच्या अनुदानाची मागणी करत सामाजिक कार्यकर्ते शंभू साठे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मोर्चा काढला। म्हैसगाव मंडळामध्ये 171 मिलीमीटर पाऊस झाला असून म्हैसगाव मंडळ अंतर्गत येणाऱ्या चिंचगाव येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे केलेले आहेत। यात प्रामुख्याने ऊस, मका, कांदा, तूर व इतर पिकांचे भरपूर अतोनात नुकसान झालेलं आहे। यामध्ये सुरूचा लागवडीचा ऊस व मोठा ऊस यामध्ये नुकसान झालं आहे। तसे पंचनामे देखील करण्यात आलेले आहेत, परंतु कृषी सहाय्यक भालेराव मॅडम मोठ्या ऊसाचा पंचनामा करण्यास नकार देत आहेत व लेखी आदेश असून द्या तरच पंचनामे केले जातील असे सांगत आहेत। तरी पंचनामा भरपाई मिळावी या मागणीसह अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचं अनुदान हेक्टरी 27,000 रुपयाप्रमाणे मिळणार होतं, परंतु शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक करून अनुदान रक्कम कमी करून बागायत हेक्टरी 17,000 रुपये देण्याचं ठरवलं आहे। तसेच जिरायत अनुदान हे हेक्टरी 8,500 रुपये देण्याचं ठरवलं होतं, मात्र हे अनुदान हेक्टरी 27,000 रुपये व जिरायती 18,000 रुपये मिळावं, तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करून मिळावी। त्याचबरोबर मौजे उपळाई बुद्रुकमधील 2025 मध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून यादी तहसील माडा येथे जमा करण्यात आल्या होत्या, परंतु त्या यादीतून काही शेतकऱ्यांची नावे अनुदान व यादीतून वगळण्यात आलेली आहेत। तरी त्या लोकांना अनुदान मिळावे या व इतर मागण्यासह शंभू साठे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयावरती आज शेतकऱ्यांनी मोर्चा काढला। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी बाबासाहेब लोंढे। ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा।